महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी तुळजाभवानी देवीचं दर्शन घेतले। यावेळी प्रशासनाकडून कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती। आमदार अनिल परब यांना मोठा दिलासा मिळालाय। 2023 मधील मारहाण प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाकडून त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। अनिल परबांसह माजी नगरसेवक सदानंद परब आणि अन्य 9 आरोपींची न्यायालयानं निर्दोष सुटका केली। निष्क्रिय कारभाराविरोधात पुणे महापालिकेसमोर शिवसेनेनं आंदोलन केले। शहर अध्यक्ष नाना भानगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर चढून आंदोलन करण्यात आले। शिवसेनेचे आमदार बच्चू कडू यांनी अभिजित दिपकेंची भेट घेतली। नेता म्हणून नाही तर एक आंदोलक म्हणून भेटलेलो आहे। दिपकेंची भेट घेतल्यानंतर बच्चू कडूंनी प्रतिक्रिया दिली। वाढवण ग्रीनफील्ड महामार्ग परिसरात पालघर जिल्हा प्रशासनानं मनाई आदेश लागू केले। स्थानिकांच्या विरोधामुळे महामार्गाच्या कामात अडथळे निर्माण होत असल्याचं कारण प्रशासनानं दिलं। नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे नागरिकांचा मृत्यू होण्याच्या अनेक घटना समोर येत आहेत। याबाबत दोषी ठेकेदारावर कारवाई करणार असं मंत्री गिरीश महाजनांनी म्हटलंय। मुंबईतील महाराष्ट्र वैद्यकीय परिषद कार्यालयाचं मुख्य प्रवेशद्वार बंद करत डॉक्टरांनी आक्रमक भूमिका घेतली। जोपर्यंत होमिओपॅथिक डॉक्टरांना एमएमसी मध्ये आरएमपी नोंदणी मिळत नाही तोपर्यंत एकही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला घरी जाऊ देणार नाही असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला। नागपुरातील संविधान चौकात आरक्षणाच्या विषयाला घेऊन आंदोलकांनी आवाज उठवला। आरक्षणाच्या विद्यमान धोरणात आर्थिक निकषालाही प्राधान्य द्यावे या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले। टीईटी पेपरफुटी प्रकरणातील 14 आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आरोपींना 3 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती आरोपींच्या वकिलांनी दिली। मनरेगाच्या प्रलंबित निधीसाठी मंत्री भरत गोगावले यांनी दिल्लीत पाठपुरावा केलाय। 8 दिवसात निधी उपलब्ध करून देण्याचे केंद्र सरकारनं आश्वासन दिलंय। महापौर निवासस्थानाच्या बाहेर पालिकेच्या बॅरिगेट्सनं रस्ता अडवला। महापौर निवासस्थानाच्या बाहेर गाड्या पार्क होऊ नयेत म्हणून पालिकेच्या ई विभागामार्फत बॅरिगेट्स लावून रस्ता अडवण्यात आला। नागपुरात एनएसयूआयकडून कंगना रनौत यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं। आंदोलनादरम्यान एनएसयूआयच्या 4 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। साताऱ्यातील आखाडे विकास सेवा सोसायटीच्या ठरावात शशिकांत शिंदेंच्या होम पिचवर शिवेंद्रराजे गटानं 6 विरुद्ध 5 मतांनी बाजू मारली आहे। उषा सुरेशराव शिंदेंनी विद्यमान चेअरमन राजेंद्र शिंदे यांचा 1 मतानं पराभव केला। अमरावतीच्या विशाल बनसोडे यांना मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय। वन्यजीव वन्यप्राणी यांच्याकरता निस्वार्थपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुरस्कार दिला जातो। मुंबईतील लॉर परेल येथील एका लोकप्रिय प्ले झोनमध्ये अन्नाच्या गुणवत्तेबाबत गंभीर आरोप करण्यात आले। मुलाला दिलेल्या पास्तामध्ये झुरळ आढळल्याचा दावा एका पालकानं केलाय। प्ले झोनमधील स्वच्छतेवर पालकांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले। नाशिकमधील उबाठा शिवसेना नगरसेवक आपापसात भिडले। मृतांच्या नातेवाईकांसमोरच दोन्ही पक्षात राडा झालाय। खड्ड्यांविरोधातील आंदोलनावरून एकमेकांवर स्टंटबाजीचा आरोप केलाय।